आयुरा. त्याला सुगंधासमोर रडायचं नव्हतं. आज पुन्हा त्याचा कंठ दाटून आला होता. इथून पुढे समीर बाहेर आला. त्याने अगदी जड मनाने फोन काढला आणि निधीला फोन लावला. हॅलो. समीरचा फोन आला म्हणून ती खुश झाली होती. अवनी बाजूलाच होती. तिला हाताने खुणावत तिने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो निधी, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. समीर एकदम गंभीर होत म्हणाला. तशी निधी आणि अवनीही एकदम सिरियस झाल्या. हां बोला, निधी बोला. निधी, आपलं जे काही होतं ते तू सर्वांना सांगत राहावंस आणि मदत मागत राहावीस असं वाटत नाही मला. तुझा बॉस आपल्यावर पाळत ठेवायला एक माणूस पाठवत होता. त्याने माझी पूर्ण कुंडली काढली आहे. आधी वाटलेलं की तुझ्या बॉसला भेटावं, पण नंतर विचार केला तेव्हा खूप भयंकर चित्र मला डोळ्यासमोर आलं. म्हणून मी माघारी फिरलो. तुला काय वाटलं समीर भॅड आहे? संकटाचा सामना न करताच पळाला. समीर शेवटचं वाक्य प्रत्येक शब्दावर जोर देत बोलला. असं नाही, तुमचा गैरसमज होतोय. निधी त्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाले. काय गैरसमज होतोय? समीरला हे जाणूनच घ्यायचं होतं. मी तुम्हाला काही भॅड वगैरे काही समजली नाही. मी आपलं नातं टिकवायला सगळ्यांना नाही, फक्त 3 माणसांना सांगितलं आहे. तेही माझ्या खूप जवळचे आहेत. एक सुगंधा, दुसरा माझा आयुषदादा आणि तिसरी अवनी वहिनी. तिला आपल्या प्रेमाविषयी आधीच माहिती होतं. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बघितलं होतं तिने, निधी म्हणाले. ठीक आहे, अजून कोणाला काहीच सांगू नकोस. आपला कॉल रेकॉर्ड नाही झाला म्हणजे मिळवलं. तुम्हाला काही असेल तर मेसेज करू शकतेस. भेटू शकत नाही आपण, समीर म्हणाला. कारण तो तिच्या मेसेजना खूप मिस करत होता. उठलात का, जेवलात का, झोपलात का, नाश्ता केलात का, असे कितीतरी मेसेज तिचे असायचे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. तो जरी कमी बोलत असला तरी निधीच्या मेसेजची त्याला सवय झाली होती. कितीही आवरलं मनाला तरी त्याच्याही नकळत मन बंड करत उठलत होतं. म्हणूनच तिच्याशी बोलायचा निर्णय त्याने घेतला होता. ओके. निधीला आनंद झाला होता. निदान तो भेटायला तयार नसला तरी आपल्याला मेसेज करायला तर हा बोलतोय. दोघांनी बाय करून कॉल कट केला. निधी खुश होऊन किचनमध्ये उड्या मारत होती. वहिनी, मी खूप खुश आहे. निधीने अवनीला गोल गोल फिरवलं. अगं हो, तू खुश आहेस तर माझे का असे हाल करतेस? अवनी तिला हलवत म्हणाली. सॉरी 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 वहिनी, त्याने मला मेसेज करायला हा सांगितले. निधी एकदमच उत्साहात म्हणाली. ओके ओके, कळलं मला. आता आई येतील तर सगळा आनंद डगत जाईल. काम करू आपण आता, अवनी तिला समोर असलेल्या कामाची आठवण करून देत म्हणाली. सुगंध कामाला निघाली. शेअर रिक्षात बसायच्या आधीच तिला आज रवी दिसला. सुगंधा त्याला बघून हसायच्या मूडमध्ये नव्हती, तरी समोर आला म्हटल्यावर तिला फॉर्मॅलिटी म्हणून हसणं गरजेचं होतं. सुगंधा कसंनुसं हसली आणि शेअर रिक्षात बसली. मागून येणाऱ्या एका माणसाने सुगंधाला बाजूला बसत तिला एकदम चिकटूनच बसला. तर सुगंधा चिडली. तिला चिडलेलं बघून रवी लगेच पुढे आला. त्या माणसाला दम देत नीट बसायला सांगितलं. सुगंधाला अंगठा दाखवून तो तिथून निघून गेला. आज खूप दिवसांनी रवी दिसला होता सुगंधाला. हॉटेलमध्ये भेटल्यापासून
तो पुन्हा काही भेटला नव्हता तिला. कालचा प्लॅन जरी फसला तरी आजचा प्लॅन रवीचा सक्सेसफुल झाला होता. रवीने समीर आणि सुगंधाच्या तोंडावर जरी काही बोलला नसला तरी आतून तो पेटून उठला होता. त्याला हा विरह नको होता. आपल्यात काय वाईट आहे? का ती आपला विचार नाही करत? प्रत्येक वेळी तिला आपण प्रेमाने समजावलं. सीधे हात से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तो तोंडातल्या तोंडात बडबडत काही प्लॅनिंग करायच्या विचारत होता. त्याला सुगंधाला आपला विचार करायला लावायचं होतं. रवीला त्याचं मन स्वस्थ बसू देत नव्हतं. एकदा का लग्न झालं तिचं, मग ते आपल्यापासून कायमची दुरावली. इतके दिवस शांत बसलेला तो अचानक सुगंधाच्या विचाराने पागल व्हायला लागला होता. मी का स्वतःला थांबू? मला तिला मिळवायचीच आहे, बाय हुक बाय क्रूक. तो ह्या विचाराने खवळला होता. आतून बाहेरून तो शांतच दिसत होता. त्याने शांत डोक्याने सगळं प्लॅनिंग केलं होतं. कालचा रिक्षावाल्यालाही रवीनेच पाठवलं होतं. तो रिक्षावाला घाबरला आणि मध्येच तिला सोडून दिलं म्हणून. नाहीतर रवीने त्याला सर्व सांगितलं होतं काय करायचं काय करायचं नाही ते. कुठे आणायची रिक्षा. रिक्षावाला त्रास देत असताना तिथे रवी येणार होता आणि तिला मदत करणार होता असं ठरलं होतं त्यांचं. म्हणजे सुगंधाच्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला असता. रिक्षावाल्याने त्याला फोन करून सांगितलं की त्या मुलीने त्याच्या मानेवर चाकू लावला आणि रिक्षा थांबून पळून गेली. आजकाल स्वतःच्या सुरक्षेसाठी मुली बॅगमध्ये सर्रास चाकू ठेवतात. त्यामुळे तो बिचारा घाबरला रिक्षावाला. म्हणूनच रवीचा प्लॅन फसला होता. सुगंधाच्या सहाय्यावर खरंच देव होता. आता 2 दिवस तरी सुगंधासमोर येऊ नये, नाहीतर तिला संशय यायचा असं ठरवून रवी कामाला निघून गेला. आज त्याच्या मनाला थोडी का असेना पण तसल्ली मिळाली होती. निधी सकाळी कामाला गेली. तीच मुळे मनात खूप साऱ्या शंका घेऊन. तिला आलेलं बघताच अधिराज आपल्या सीटवर नीट बसला. कालचा दिवस त्याचा जाता जात नव्हता. म्हणूनच तो निधीला बघायला आला होता. मीटिंग वगैरे काही नव्हती. खोटं सांगितलं होतं त्याने तिला. होती मीटिंग पण त्याने ती ऑलरेडी कॅन्सल केली होती. आता तिला बघून एक वेगळाच सुकून त्याच्या मनाला मिळत होता. निधीच्या प्रियकराने हार मानली म्हणून तो खुश होता. पण त्याला आठवलं ती त्याला इग्नोर करून कशी समीर सोबत गेली होती. तो तर खास तिला सोडायला आला होता खाली. जिथे त्याला सोडायला सगळीकडे ड्रायव्हर होता तिथे तो स्वतः तिला सोडायला जात होता. असं असताना तिने त्याचा अपमान केला होता. राग जरी कमी झाला तरी तो तिला सोडणार नव्हता. निधी आपल्या डेस्कजवळ पर्स ठेवतच होती की त्याच्या समोरचा इंटरकॉम वाजला. तसं निधीने वैतागून केबिनच्या दिशेने पाहिलं. तिला दिसत काहीच नव्हतं पण तोच असणार कडमडत म्हणून तिकडे बघत होती. तिने फोन उचलून कानाला लावला. निधी, तू आज माझ्या केबिनमध्येच ये. तुझा कॉम्प्युटर चालू नको करूस. तुझी बॅग इथेच आण. अधिराजने ऑर्डर करत म्हणाला. बोलण्यात त्याच्या ऑर्डरच होती. म्हणजे निधीला यायलाच हवं असं. निधीने फोन आपटलाच. मनात खूप साऱ्या बॉसला शिवाय देत ती खुर्चीत बसली. पर्समधली पाण्याची बॉटल काढून पाणी प्यायली. थोडा वेळ शांत बसून राहिली. स्वतःला त्याच्या ह्या टॉर्चरसाठी तयार करत होती. तिला माहीत होतं न जाऊन पर्याय नव्हता. ती उठली आणि बॉसच्या केबिनकडे चालू लागली. माहीत नाही ह्या सगळ्यातून सुटका कधी होईल. तिने केबिनच्या दरवाजावर नॉक केलं. निधी कम.
अधिराजने आतून आवाज दिला. निधी दरवाजा उघडून आत आले. मेला माकड कुठला, स्वतःला समजतो काय देव जाणे. पैसे आहेत म्हणून सगळेच ह्याच्या काय पायाशी येतील का? ती त्याच्याकडे बघत विचार करत मनातल्या मनात त्याला शिव्या देत होती. त्यामुळे चेहरा ती नकळत वेडावाकडा करत होती. ते बघून आधी तर अधिराज हसला. मला शिव्या देऊन झाल्या असतील तरी ते बस ये. त्याने आपल्या समोरच्या खुर्चीत तिला बसायला सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्य जमा झालं. ह्याला कसं कळलं ह्याला शिव्या देते मी ते? चुकून मोठ्याने वगैरे बोलले की काय मी? तोंड एवढं वेगळं वाकडं करतेस त्यामुळे मला कळलं तू मला शिव्या देत असशील. ती तशीच त्याच्याकडे बघत उभी राहिली म्हणून अधिराजने सांगितलं. ती एकदम खोटं हसली कारण ती पकडली गेली होती. असं काही नाही सर, ती सावरून घ्यायला म्हणाली. बस. तुला काम द्यायचं आहे. ही फाईल घे आणि थोडं ॲनालिसिस करून मला सांग त्यात काही मिस्टेक असेल तर. अधिराजने मुद्दाम तिला आज हे काम दिलं होतं. सर, मला अकाउंटचं काम करायची सवय आहे. मला हे ॲनालिसिस वगैरे कसं जमणार? नेमकं ह्यात काय चुकलं हे मी कसं ओळखू शकणार? मला काहीच कल्पना नाही, निधी म्हणाली. ती एकदम टेन्शनमध्ये आली होती. ठीक आहे, तू प्रयत्न तर कर, अडेल तिथे मला विचार, अधिराजने सांगितलं. आणि आपल्या लॅपटॉपमध्ये त्याने डोकं घातलं. जसा काय तो खूप बिझी आहे, त्याला खूप काम आहे असं दाखवायचं होतं. आज निधीला खरं तर हँडओव्हर द्यायचा होता, पण बॉसने तिला हे नको तेच काम देऊन ठेवलं होतं. निधीची स्वतःची चिडचिड चालू होती. तिने कॉम्प्युटरचा माऊस जोरात आपटला. निधी, मला आवडत नाही हा असं. माझ्या वस्तू मी जीवापाड जपतो, अधिराजने राग देत म्हणाला. तसं निधीने पुन्हा आपटला. कर काय करायचं असेल. तसा अधिराज उठला आणि सरळ तिच्या मानेला हात घातला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्याने जोरात हात आवळल्याने निधीच्या डोळ्यातून पटकन पाणी आलं. ते बघून अधिराजने हात सोडला. निधीने खोकत आपला घसा पकडला. तिथली पाण्याची बॉटल अधिराजने लगेच तिला पुढे केली, पण निधीला राग आला होता त्यामुळे तिने ती घेतली नाही. तिने आपल्या पर्समधली बॉटल काढली पाण्याची आणि पाणी प्यायले. त्यानंतर सरळ उठून ती बाहेर आली. तिला त्याचं काहीच ऐकायचं नव्हतं. आता ती दबंगच बनणार होती. काय करायचं ते करून घे. त्यानेही निधीला जाऊ दिलं. ती बाहेर आली आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसली. तिला रडूच आलं. तशी तिची मैत्रीण नित्याजवळ आली. तिने तिला धीर दिला. निधीने स्वतःला सावरलं लवकर. तिला बॉसचा खूपच राग आलेला. जास्तीत जास्त तो काय करेल? मलाच मारेल ना, मारू दे. निधी खरंच चिडली होती. तिला आता आपल्या जीवाचीही पर्वा वाटत नव्हती. नाही वागणार त्याच्या मनासारखं, ती मनाशी पक्क करत म्हणाली. थोड्या वेळाने तिने आपलं काम काढलं आणि सुरुवात केली. जिच्याकडे द्यायचं होतं काम तिला बोलावलं. तिला एक एक फाईल देऊन समजावलं, कारण तीही नवीनच होती. दुपार झाली तशी जेवायला सर्व उठले. निधीचा आज अजिबात जेवायचा मूड नव्हता. तिने डेस्कवर आपलं डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. अधिराज हे सर्व केबिनमधून बघत होता. निधी जेवत नाही हे त्याने बघितलं होतं. आता त्याला स्वतःलाच वाईट वाटत होतं. आपण तिच्यासोबत असं वागायला नको होतं, पण त्याचा स्वभावच होता तो तसा जाणार नव्हता लगेच. तो उठून केबिनच्या बाहेर आला. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.